कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे कुठून आले विचारलंस का त्यांना? डॅडी येतील इतक्यात, मग अशी फोन केला तर चौकात आले होते। बर आले वाटते। नमस्कार नमस्कार। बरं, प्रवासात त्रास तर नाही ना झाला? 5-7 किलोमीटरचा प्रवास, त्रास कसला याचा? होय आहे तुळजा देवळात आहे। शत्रू रुद्रची आपल्या तुळजाची गाठ घालून तुमची हरकत नसेल तर आधी दोघा मुलांना एकमेकांची बोलू द्या, मग आपण रीतसर बघण्याचा कार्यक्रम करूच की। कसं आहे, मुलांचे विचार आधी जुळले पाहिजेत या मताचे आहोत आम्ही। अगदी माझ्या मनातलं बोलला जांगर साहेब। हा रुद्र जा चला जा. भाऊजी येत आहे ना? भाऊजी तुळजा, मी तोवर दर्शन घेतो। बघ सूर्या दादा, तू सांगितलेस ना त्याप्रमाणे फुलं आणल्यात, फळं आणल्यात, त्यानंतर ते तामान, ते चौरंग बिरंग सगळं आणले। आणि एक गोष्ट, त्या खुर्च्या बिरच्या सगळं लावून घेतले, खाली सतरंजी टाकलं दोन्ही साईडला। म्हणजे सगळी तयारी झाली? सगळी तयार झाली। राहिलं नाही? अरे एक राहिलं, भटजीला आणतो पहिला जाऊन। तू जा पहिला, अंदाज आहे। सूर्या इकडे ये। जा बडजी। हा घेऊन येतो मी। मला माफ कर सूर्या, पण मला आता हे असं वागावं लागतंय। काय झालं तुला? तुझे डोळे असे खोलवर गेल्यासारखे का वाटतात? तुला बरं वाटत नाहीये का? बघू, ताप आल्यासारखं वाटतंय। हात बघू। पल्स रेट पण ॲबनॉर्मल वाटतोय रे। ठोके पण वाढलीत। सूर्या, तू अशी स्वतःची काळजी घेत नाही ना, मला नाही आवडत। मला खूप राग येतो। प्रॉमिस कर की तू तुझी नीट काळजी घे। हा अजून इथेच का उभा आहे? जा, जाऊन सांग, मुलगी फारच फॉरवर्ड आहे, मला नाही झेपणार। आणि मोड एकदाच हे लग्न। डॅडी, काय झालं? ते पोरग कोण आहे? कोण? तो होय तुम्हाला माहित असेल की ते लय प्रकरण गाजलं होतं। ते आमच्या गावातली एक बाई पुजाऱ्याचा हात धरून देवीचे दागिने घेऊन पळून गेली होती। हो हो, आमच्याही कानेवरती आलं होतं। हा, त्या बाईचा पोरगा सूर्या त्याचं नाव। त्या प्रकरणानंतर ह्यांना गावानं वाईट टाकलं होतं। आमचंच मन मोठं, ह्याच्या बहिणी तेव्हा लहान लहान होत्या, दया दाखवत राहू दिलं गावात। तर तेव्हापासून हे अख्खं कुटुंबच कायम आमच्या घरात सेवेला हजर असतं। आता कसं होतं, हे असले की आम्हाला नोकर माणसांची गरज पडते। हे आमच्या घरात येतात, कार्यक्रमाला हजर असतात, आमचेच नातेवाईक जसं लोकांना सांगतात, आम्ही बी लक्ष देत नाही, तर नोकर माणसांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार? थोडक्यात काय, आमच्या हाताखालची म्हणजे पायाखालची माणसं आहे तसं समजावं। दादा उचल। मी का तुला उचलू? मी नाही उचलणार। अरे मला नाही, वहिनीला उचल।
मी बघतो. मला वाटलंच होतं याला जमणार नाही. सूर्या, आवाज येतोय? माझा आवाज येतोय? तुला ऐकू येतोय सूर्या? सूर्या, सूर्या, तुळजा काहीतरी कर ना. हो हो मी बघते. तुम्ही प्लीज असं रडू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. थोडस मागे व्हा. हवा येऊ द्या. मागे व्हा. सूर्या, 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 आवाज येतोय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.